नमस्ते, मी अभिजित जाधव, ॲस्ट्रोलॉजर, न्यूमरोलॉजिस्ट अँड टॅरो कार्ड रीडर. वेलकम टू एक शक्ती परिवार. वेलकम टू माय चॅनल, जिथे एव्हरी वीक आपण तुमचं लाईफ बेटर कसं करता येईल याची चर्चा करत असतो. या चॅनलच्या माध्यमातून त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो जेणेकरून तुमचं लाईफ तुम्हाला बेटर करता येईल. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2024 ओव्हरऑल सगळ्यांसाठी कसं असेल, काय त्याची थीम असणार आहे, सर्वसाधारणपणे हे वर्ष काय तुम्हाला सांगतं याची चर्चा करूयात. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा. आता आपण 2024ला आपण जर त्याची टोटल केली 2+0 +2+4 याची टोटल येते 8. 8 हा नंबर शनीचा आहे. शनी हा कर्माचा अधिपती असलेला ग्रह आहे. त्यामुळं 2024 हे पूर्ण वर्ष कर्मावर आधारित असणार आहे. ज्या पद्धतीने तुमचे कर्म असतील त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील. चांगले कर्म चांगले फळं मिळतील, वाईट कर्म त्याचे वाईट फळ मिळेल. त्यामुळं तुमचं कर्म कसं आहे यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. या वर्षभरामध्ये लास्ट इयर हे 7 नंबरचं वर्ष होतं, युनिव्हर्सल इयर 7 होतं, जे तुम्हाला अभ्यास करायला शिकवत होतं, जे तुम्हाला इंट्रोस्पेक्ट करायला शिकवत होतं, तुमच्या आतमध्ये तुम्हाला झाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे सांगत होतं. आणि तिथं तुम्ही जे शिकला असाल, तिथं तुम्ही जे अचीव केलं असेल, ज्या गोष्टी तुम्ही शिकला असाल, नवीन स्किल्स अपडेट केले असतील, ते आता तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अचीवमेंट्स घेऊन देणार आहेत. हे वर्ष अथॉरिटीचं असणार आहे, फायनान्शियल गेन्सचं असणार आहे. त्यामुळं जेवढी तुम्ही मेहनत या आधी घेतली आहे तेवढी सगळी आता तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळायला सुरुवात होणार आहेत. हे गुड कम्युनिकेशन असेल, चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतील, काही गोष्टी तुमच्या लाईफमधून निघून सुद्धा जातील आणि काही गोष्टी नवीन एंटर होतील. आणि जसं तुमचा कर्माचा बॅलन्स असेल तशा पद्धतीने हे काम तुम्ही करू शकणार आहात. जर लास्ट इयरमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीमध्ये तुमच्या स्वतःवर काम केलं असेल, इंट्रोस्पेक्ट केलं असेल, नवीन गोष्टी तुम्ही शिकून घेतल्या असतील, अध्यात्माच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी केल्या असतील तर तुम्हाला हे वर्ष चांगलं जाण्याचे चान्सेस आहे. या वर्षभरामध्ये तुम्ही जेवढा फोकस करून ठेवाल तुमच्या कर्मांवर, तुमच्या सत्कर्मांवर, बेसिकली तेवढा तुमच्यासाठी ते वर्ष चांगलं जाणार आहे. ह्या वर्षाचा बेसच असणार आहे की गुड कर्माज इज इक्वल टू गुड रिझल्ट्स, बॅड कर्माज इज इक्वल टू बॅड रिझल्ट. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की तुम्हाला हे वर्ष चांगलं घालवायचं असेल तर तुमच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही तुमच्या कर्मांवर फोकस केला पाहिजे. तुम्ही स्पिरिच्युॲलिटीकडे फोकस केला पाहिजे. या वर्षभरात तुम्ही अशी कामं केली पाहिजे जेणेकरून तुमच्याबरोबर लोकांचाही फायदा होईल. त्यावेळेस तुम्हाला या वर्षातून तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. हे वर्ष जे रिअल इस्टेटमध्ये काम करताय, जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन एरियामध्ये काम करताय त्यांच्यासाठी चांगलं असेल. फिल्म इंडस्ट्री आर्टिस्ट लोकांसाठी चांगलं असेल. जे लोक ऑकल्ट रिलेटेड कामं करतायत, जे स्पिरिच्युअल सायन्समध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष चांगलं राहील. जे लोक बँकिंग सेक्टरमध्ये आहेत त्या लोकांसाठी हे वर्ष चांगलं राहील. फूड बेव्हरेजेसमध्ये जे लोक काम करतात त्या लोकांसाठी सुद्धा हे वर्ष चांगलं राहण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त तुम्ही त्याचा उपयोग करून घ्याल, जेवढा तुम्ही सात्विक राहाल, सात्विक विचार कराल, चांगल्या पद्धतीची कामं कराल, लोकांच्या भल्याचा विचार कराल, NGOज असतील, काही अनाथाश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, याच्या संदर्भातली तुमची काही कामं असतील, त्या रिलेटेड तुम्ही काही कामं करणार असाल तर तुमच्यासाठी ते जास्त चांगलं राहणार आहे. या वर्षभरात कायदे आणि कायद्याच्या रिलेटेड गोष्टी तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचं. ट्रॅफिक रूल्सपासून ते छोट्यातल्या छोट्या गोष्टीपर्यंत ते मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत जिथे जिथे लॉ अँड ऑर्डर आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायच्या, तर तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला मिळणार आहेत. या वर्षभरात तुम्ही मारुतीची उपासना करणं, तुमच्या कुलस्वामिनी कुलदेवतेची उपासना करणं हे क्रमप्राप्त राहील. प्लस तुम्ही शंकराची उपासना करू शकता आणि शनिदेवांची उपासना तुमच्यासाठी जास्त लकी ठरू शकते. दर शनिवारी शनी चालीसेचं पठण करणं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटीज आणण्यासाठी बेटर राहील. त्यामुळे त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या. हनुमान चालीसाचं नियमितपणे पठण करत चला, त्यानेही तुम्हाला लाईफमध्ये ग्रो होण्यासाठी, प्रोटेक्शन मिळण्यासाठी हेल्प होईल. दीनदुबळ्या लोकांची, जे विकलांग आहेत अशा लोकांची मदत करा. जिथं तुम्हाला शक्य होतं आहे तुम्हाला लोकांबरोबर जेवढं काइंड होत आहे, त्या लवेबल होत आहेत तेवढं होण्याचा प्रयत्न करा. हे वर्ष तुम्हाला भरभरून मिळेल. सो हे झालं सर्वसाधारणपणे हे वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार आहे त्याची चर्चा केली. नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूयात आपण मुलांक 1 ते 9च्या लोकांसाठी कसं हे वर्ष असेल, काय त्यांनी सावधानी बाळगली पाहिजे, कुठं त्यांना यश मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा करूया. पण हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, कॉमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा. विशिंग यू व्हेरी हॅपी अँड